उपकारांची जाणीव तुम्हाला कृतज्ञ बनवते आणि उपकारांचं विसरणं तुम्हाला कृतज्ञ बनवतं। कृतज्ञ असल्याने तुमचं जीवन भारून येतं, सहजीवन घडून येतं आणि कृतज्ञ बनल्याने तुम्ही एकटे पडता आणि तुम्ही ज्या प्रकृतीपासून बाजूला होता। आज आम्हाला पूर्ण शरीर हे पूर्ण क्षमतेने काम करणारी इंद्रिय आम्हाला मिळाली, याच्याबद्दल आम्हाला कृतज्ञता आहे का? जर आम्हाला कृतज्ञता असेल तर आम्ही त्याची काळजी घेऊ। आमच्या जीवनामध्ये ज्यांचे आमच्यावर उपकार आहे त्या सगळ्यांप्रती आम्ही जर कृतज्ञ राहायला शिकलो तर आमचं जीवन सुद्धा भरून आल्याशिवाय राहणार नाही। कृतज्ञ माणसाच्या चेहऱ्यावर तुम्हाला नेहमी चैतन्य दिसेल आणि कृतज्ञ माणसाच्या चेहऱ्यावर तुम्हाला नेहमी रागीटपणा दिसेल। की तुम्हाला जाणीव असली पाहिजे की तुमचं हे जे जीवन आहे हे तुमचं जीवन कोणाची तरी देण आहे। तुमचं जीवन निर्माण करण्यासाठी कितीतरी जीवांनी आपलं जीवाचं बलिदान दिलेलं आहे, जीवन अर्पण केलेलं आहे। तुम्ही त्याची काय ठेवली पाहिजे? जाणीव ठेवली पाहिजे आणि तुम्ही कृतज्ञ राहिलं पाहिजे, त्याच्याप्रती आभार प्रकट केले पाहिजे। सकाळी उठल्यानंतर पहिले तुम्ही आभार मानले पाहिजे, हे परमेश्वरा मला आजचा दिवस दिलास तू परत। ज्यावेळेस ही जाणीव तुमच्यामध्ये येते त्यावेळेस तुम्ही झोपून राहू शकत नाही। तुम्हाला असा उतावळेपणा होईल की मी या जीवनाचा काहीतरी काय करेल, वापर करेल, मी प्रसन्न राहील आणि माझ्या आजच्या दिवसामध्ये मी कोणाच्या तरी जीवनाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करेल। जसं दुसऱ्यांमुळे माझं जीवन आहे तसं माझ्यामुळे देखील कोणाचं जीवन फुलावं म्हणून मी प्रयत्न करेल। याला म्हणतात केलेल्या उपकारांची परतफेड। जो घेतो आणि आभार प्रकट करत नाही तो दानव आहे, राखतो तो राक्षस आणि देतो तो देव। जीवनाचं जे सार्थक आहे ते ह्याच्यामध्ये का जे जे मिळालं त्याबद्दल आभार व्यक्त करा, कृतज्ञ राहा आणि जर तुम्हाला शक्य असेल त्या आभाराची परतफेड करण्याचा सातत्याने प्रयत्न करा। हेच यशस्वी जीवनाचं रहस्य आहे। मित्रहो, कृतज्ञ आणि कृतज्ञ अशी दोन शब्द मराठीमध्ये आहे। तर कृतज्ञ म्हणजे काय हो आणि कृतज्ञ म्हणजे काय? केलेले उपकार जाणणारा त्याला कृतज्ञ असं म्हणतात आणि केलेल्या उपकारांचा बद्दल कठोर वागणारा आणि त्याच्या जाणीवेतून स्वतःला नकारणारा जो माणूस असतो, जो दुसऱ्याचे उपकार विसरतो, त्याला कृतज्ञ असं म्हटलेलं आहे। उपकारांची जाणीव तुम्हाला कृतज्ञ बनवते आणि उपकारांचं विसरणं तुम्हाला कृतज्ञ बनवतं। बरं काय फरक पडतो? कृतज्ञ असल्याने काय फरक पडतो आणि कृतज्ञ झाल्याने काय फरक पडतो? कृतज्ञ असल्याने तुमचं जीवन भारून येतं, सहजीवन घडून येतं आणि कृतज्ञ बनल्याने तुम्ही एकटे पडता आणि तुम्ही ज्या प्रकृतीपासून बाजूला होता। समजा मी माझ्या या हाताच्या बद्दल जर कृतज्ञ असलो तर मी या हाताची काळजी घेईन, त्याचे माझ्यावर असलेल्या उपकारांची मी जाणीव ठेवेन। मला जे मिळालेलं हृदय आहे, मला मिळालेलं जे काही शरीर आहे, एक एक अवयव आहे, एक एक अंग आहे, इंद्रिय आहे, हे मला मिळालं। आता काही लोकांना डोळे असून दिसत नाही, काही लोकांच्या हृदयाला झडपाच नाही, काही लोकांचं पचन इंद्रिय काम करत नाही, काही माणसांच्या फुफ्फुसामध्ये हवा पुरेशी जात नाही। म्हणजे प्रत्येक इंद्रिय तुमचं, काही लोकांचा मेंदू हा बधीर असतो, तो पूर्ण क्षमतेने काम करत नाही। आज आम्हाला पूर्ण शरीर हे पूर्ण क्षमतेने काम करणारी इंद्रिय आम्हाला मिळाली, याच्याबद्दल आम्हाला कृतज्ञता आहे का? जर आम्हाला कृतज्ञता असेल तर आम्ही त्याची काळजी घेऊ। कृतज्ञ असल्याचं पहिलं लक्षण आहे तुम्ही त्याची काळजी घेता, त्याची उपकारांची परतफेड करण्याचा प्रयत्न करता, त्याचे उपकार जाणता। आम्ही असं म्हणतो की आईच्या प्रेमाची आणि त्याच्या ममतेची जी परतफेड आहे आम्ही कधीच करू शकत नाही आणि कोणीच करू शकत, म्हणजे आम्ही तिच्याबद्दल आयुष्यभर कृतज्ञ असतो। मग कृतज्ञपणा तुम्हाला आयुष्यापासून तोडतो। आज तुम्ही अगदी वनस्पतीच्या जीवावर जर बघितलं तर वनस्पती जमिनीमध्ये असलेल्या मित्र जीवांना, सूक्ष्म जीवाणूंना कार्बोहायड्रेट्स पुरवते, शुगर पुरवते, ग्लुकोज पुरवते मुळांच्याद्वारे। तिच्या पानांमध्ये तयार झालेली साखर ती खाली पेरते आणि त्या जीवाणूंना जगवते, बुरशांना जगवते। त्या बदल्यामध्ये त्या बुरशा असतील, ते जीवाणू असतील, त्या झाडाला अन्नद्रव्य पुरवतात, त्याचं चिलेशन करून त्याला खाऊ घालतात। हे सहजीवन जे आहे ते कृतज्ञतेमुळे आहे।
झाड उपकार जाणतं जीवाणूंचे आणि जीवाणू उपकार जाणतात झाडाचे. म्हणून त्यांचं सहजीवन अतिशय सुंदरपणाने फुलून येतं. असं आम्ही जर आमच्या जीवनामध्ये ज्यांचे आमच्यावर उपकार आहे त्या सगळ्यांप्रती आम्ही जर कृतज्ञ राहायला शिकलो तर आमचं जीवनसुद्धा भरून आल्याशिवाय राहणार नाही. आमच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद असला पाहिजे, चैतन्य असलं पाहिजे, तेज असलं पाहिजे. आमच्या चेहऱ्यावर, कृतज्ञ माणसाच्या चेहऱ्यावर तुम्हाला नेहमी चैतन्य दिसेल आणि कृतज्ञ माणसाच्या चेहऱ्यावर तुम्हाला नेहमी रागीटपणा दिसेल, तिरस्कार दिसेल, द्वेष दिसेल, नैराश्य दिसेल, उदासीनता दिसेल. एखादं झाड जर असं किडींनी खाल्लेलं असेल, त्याला बुरशा लागलेल्या असेल, असं घाणेरडं झालेलं असेल, त्याचे फुलं कुठेतरी असे वाकडे तिकडे जन्माला आलेले असतील, तर तुम्ही त्या झाडाकडं कोणत्या नजरेने पाहाल? आणि एखादं झाड सुंदर असं बहरून आलेलं आहे तर तुम्ही त्या झाडाकडं कोणत्या नजरेने पाहाल? मित्रांनो, नक्कीच जे बहरून आलेलं झाड आहे ते तुमच्यामध्ये चैतन्य निर्माण करतं आणि जे खराब झालेलं अशक्त आणि रोगट झाड आहे ते तुमच्यामध्ये चैतन्याला काय करतं? प्रतिकार करतं, विरोध करतं, तुमच्यामध्ये आळस निर्माण करतं, नैराश्य निर्माण करतं. म्हणजे तुमच्या आजूबाजूला जर घाण असेल तर तुमच्या मनामध्ये तिरस्कार निर्माण होतो आणि सौंदर्य असेल तर तुमच्या मनामध्ये उत्साह आणि उत्सव निर्माण होतो. त्याच्याशी जोडून घेण्याची इच्छा निर्माण होते, त्याच्या सहवासामध्ये राहण्याची इच्छा होते, त्याला स्पर्श करण्याची इच्छा होते. याच्या विरोधामध्ये जी घाण असते त्याच्यापासून आपल्याला लांब जावंसं वाटतं. आणि मग अशा कपाळ करंट्या माणसांना आपण काय म्हणणार की जिथे सौंदर्य असून देखील आणि आनंद असून देखील त्यांना त्याचा आनंद मिळत नाही, ते तिथेही दुःखी असतात. असे लोक फक्त कृतज्ञ असतात. जे मिळालंय, अर्धा पेला सरला आहे की अर्धा पेला भरला आहे हे तुम्ही कसं ओळखाल? जो कृतज्ञ आहे तो म्हणेल अर्धा पेला भरला आहे आणि जो कृतज्ञ आहे तो म्हणणार अर्धा पेला सरला आहे. त्याला कायम उणेपणाची जाणीव होते ना, तो कृतज्ञ असतो. त्याच्या कायम तक्रारी असतात. बघा, जो मनुष्य आपल्याला मिळालेलं जीवन आहे, आपल्याला मिळालेली जी सेवा आहे ह्याच्याविषयी नेहमी तक्रार करतो. आणि तुझ्याकडे काहीच जरी नसेल तरी पण तुझ्याकडे जीवन आहे, तू जिवंत आहेस. या प्रकृतीने अनमोल देह तुला दिलेला आहे आणि त्याची तुला जर किंमत नसेल तर तू कपाळकरंट आहेस रे, तू भिकारी आहेस. भिकारी तुला प्रकृतीने जन्माला नाही घातलं, तू भिकारी आहेस तुझ्या दृष्टिकोनामुळे. ज्याला माझ्याकडे काय आहे हे दिसतं त्याच्याबद्दल आभार व्यक्त करतो, ही पुढची पायरी. आणि नुसता आभार प्रकट करून थांबत नाही तर केलेल्या उपकारांची परतफेड करण्याचा जो प्रयत्न करतो तो श्रेष्ठ आहे. पहिलं जाणीव असणं, दुसरं आभार प्रकट करणं आणि तिसरं त्याच्यासाठी उपकारांची परतफेड करण्यासाठी आपले पूर्ण जीवन अर्पण करणं, हे परमानंदाचं लक्षण आहे. आज जी माणसं दुर्गुणांनी भरलेली आहे ते कधीच कोणाबद्दल कृतज्ञ नसतात, कोणाचे आभार मानत नाही. त्याच्यावर कोणी उपकार जरी केले तरी तो म्हणतो नाही काहीतरी षडयंत्र आहे. बघा, तुम्ही त्याच्याबद्दल चांगलं वागा, चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा किंवा चांगले त्याच्यावरती त्याला माफ करा, त्याच्यासाठी काहीतरी चांगलं पाऊल उचला. तो म्हणतो नाही ह्याच्यामध्ये तुझा काहीतरी डाव आहे. त्याला चांगलं दिसायचं बंद झालेलं असतं, विकृतीची कावीळ त्याला झालेली असते. आणि म्हणून सद्गुरू आज आम्हाला सांगता की तुम्हाला जाणीव असली पाहिजे की तुमचं हे जे जीवन आहे हे तुमचं जीवन कोणाची तरी देण आहे. पहिला तुमचा जन्म झाला त्यावेळेस तुमच्या वडिलांनी तुम्हाला शुक्र बीज दिला, जो तयार करण्यासाठी शरीराला प्रचंड मेहनत करावी लागते. आईने तुमच्या अंडबीज दिला आणि नंतर तिने 9 महिन्यात ते बाळ मोठं केलं, पोषण केलं. आपल्या शरीराचा मांसाचा गोळा जरी म्हटला, त्याला जीव नको म्हणूयात, नुसता मांसाचा गोळा जरी म्हटला तर 1.5 किलो तुमच्या शरीराचा मांसाचा गोळा जेव्हा तुमच्यातून बाहेर पडतो तेव्हा किती झीज होत असेल, किती उपकार आहे. आपलं रक्त आटवते. जन्म देण्याच्या अगोदरसुद्धा, जन्म दिल्यानंतरसुद्धा, वडीलसुद्धा आणि आईसुद्धा त्यांचे अनंत उपकार आहे. कारण त्यांनी हा देह दिला, त्यांच्या माध्यमातून मिळाला. त्याच्यानंतर ही भूमाता त्याचं पोषण करते, पालन करते. तिचे आमच्यावर अनंत उपकार आहे.
त्याच्यामध्ये असलेले जे जीवाणू आहे, कित्येक जीवाणू, कित्येक सूक्ष्मजीव, मोठे जीव त्याचे बळी बनलेले. शेती करत असताना कित्येक जनावरे दगावली शेतकऱ्याची, म्हातारी होऊन मेली. मग त्याच्यामध्ये काम करणारे गांडूळ असतील, नांगरणी करताना किती गांडुळांचा मृत्यू होतो. जे मित्र जीव आहे ते नष्ट होतात. शेळ्या बकऱ्या त्यांचं खत देतात, गायी खत देतात, त्यांची वासर देतात, बैल देतात, बैल राबतात तिथे. आम्ही असा जर अभ्यास केला, आमच्या पिढीमध्ये 3-4 पिढ्या जातात. आमच्या एका पिढीमध्ये बैलांच्या 3-4 पिढ्या जातात जनावरांच्या. आमच्या जीवनासाठी ते तिथे खस्ता खातात. आम्ही वर्षातून त्यांना एक पोळी देतो बैल पोळ्याला, पण आम्हाला ते आयुष्यभर पोळी देता. तुम्ही जेव्हा जेवण करता तेव्हा तुमच्या ताटामध्ये आलेलं जे काही अन्न आहे, ते अन्न पिकवण्यासाठी शेतकऱ्याने 4 दिवस मशागत केली असेल, त्याने परत त्याची 4 दिवस निंदणी खुरपणी केली असेल, त्याचं संरक्षण केलं असेल, त्याला खत पाणी घातलं असेल, उन्हामध्ये पावसामध्ये हिवाळ्यामध्ये त्याला पाणी भरलं असेल, परत त्याची सोंगणी केली असेल, त्याला हार्वेस्टरमधून काढलं असेल. उन्हातानामध्ये तुम्ही कधी बाजरी जर काढली असेल किंवा सोंगली असेल तर तुम्हाला अनुभव असेल. आपल्याला खाताना बाजरीची भाकरी, मस्त चुलीवरची बाजरीची भाकरी आपण शहरामध्ये म्हणतो, पण जेव्हा तो शेतकरी ती बाजरी सोंगतो ना, विळ्याने कापतो. गहू सोंगलाय कधी? गहू जर तुमच्या इथपर्यंत जर बाह्या नसतील ना कपड्यांच्या, तर पूर्ण अंगावरती जखमा तयार होतात. मग ते बाजरी असो नाही तर गहू असो, त्या गव्हाच्या लोंब्यांच्या जे काही तुरे असतात, ते तुरे एवढे कडक असतात की धारदार असतात. ते तुम्ही कधी मका जर कापायला गेला, त्याच्या पानावरती जी धार असते, तुम्ही ऊस जर कधी काढायला गेला, त्याच्या पानाला जी धार असते, त्या धारेने कित्येक वेळा कित्येक जखमा होतात. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ह्या तुमच्या ताटापर्यंत येणारं जे अन्न आहे, त्या अन्नासाठी कितीतरी जीवांनी आपले प्राण गमावलेले आहे. स्वतः वनस्पतीने आपलं जीवन दिलेलं आहे. ते जे झाड म्हणून तुम्ही लावता, तो पण एक जीव आहे. तो जो जीव आहे, तो जीव तुमच्यासाठी स्वतःच्या जीवनाचं काय करतो? बलिदान देतो. आणि मग सद्गुरू तेच म्हणता, तुमचं जीवन निर्माण करण्यासाठी कितीतरी जीवांनी आपलं जीवाचं बलिदान दिलेलं आहे, जीवन अर्पण केलेलं आहे. तुम्ही त्याची काय ठेवली पाहिजे? जाणीव ठेवली पाहिजे आणि तुम्ही कृतज्ञ राहिलं पाहिजे, त्याच्याप्रती आभार प्रगट केले पाहिजे. आणि ते आभार प्रगट करूनच आपण अन्न ग्रहण केलं पाहिजे. जेव्हा तुमच्यामध्ये अशी जाणीव असेल तेव्हा तुम्ही उष्ट खरकट टाकण्याची हिंमत नाही करणार. तुम्हाला नको असेल तर तुम्ही ते घेणार नाही, पण ह्याची जाणीव आम्हाला नाही आहे. आम्हाला असं वाटतं की मी माझ्या पैशाची घेतो, जे काही विकत घेतो ते अन्न मी माझ्या पैशाने घेतो, मी फुकट थोडी खातो. तुझ्या 100 रुपयाच्या नोटेमध्ये तुला इथे समजा 2 किलो टोमॅटो मिळत असेल तर खूप महाग वाटतात. ते 2 किलो टोमॅटो तू पिकव एकदा, म्हणजे तुला कळेल की त्याची किंमत काय. किती दिवस संयम ठेवावा लागतो. आम्ही पैसे देऊन विकत घेतो कारण ते पिकवतात म्हणून घेतो. त्यांनी जर पिकवलं नाही तर आम्ही लाख रुपये देऊन सुद्धा ते विकत घेऊ शकत नाही. हे आम्ही कोरोनामध्ये पाहिले. आपल्या जीवनामध्ये आज आम्हाला जे अन्न असेल, जी हवा असेल, जी आमची सुरक्षितता असेल ज्यांच्या कोणच्यामुळे, त्या सर्वांच्या प्रती आम्ही काय राहिलं पाहिजे? कृतज्ञ राहिलं पाहिजे. दररोज सकाळी ज्यावेळेस आम्ही उठतो तेव्हा ह्या प्रकृतीचे आभार मानले पाहिजे की आम्हाला तुम्ही काय ठेवलं? जिवंत ठेवलं. सद्गुरू तर असं म्हणतात, सकाळी उठल्यानंतर पहिले तुम्ही आभार मानले पाहिजे. हे परमेश्वरा, मला आजचा दिवस दिलास तू परत. माझ्यासारख्याला ज्या वेळेची किंमत नाही आहे, त्या जीवनाची किंमत नाही आहे, आणि त्याला तू परत एक दिवस दिलास, किती उपकार आहे. ज्यावेळेस ही जाणीव तुमच्यामध्ये येते त्यावेळेस तुम्ही झोपून राहू शकत नाही. तुम्हाला असा उतावळेपणा होईल की मी या जीवनाचं काहीतरी काय करेल, वापर करेल. मी आळसामध्ये बुडून जाणार नाही, मी निराश होणार नाही, मी प्रसन्न राहील आणि माझ्या आजच्या दिवसामध्ये मी कोणाच्या तरी जीवनाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करेल. जसं दुसऱ्यांमुळे माझं जीवन आहे तसं माझ्यामुळे देखील कोणाचं जीवन फुलावं म्हणून मी प्रयत्न करेल. याला म्हणतात केलेल्या उपकारांची परतफेड. आणि जो केलेल्या उपकारांची परतफेड करतो ना, ही प्रकृती त्याला महान बनवते. खऱ्या अर्थाने स्वार्थ ज्याला कळाला
त्याला परमार्थ कळाला. ज्याला स्वार्थच कळत नाही आहे, लोकांना असं वाटतं जो स्वतःचा विचार करतो तो स्वार्थी आहे, मी त्याला मूर्ख समजतो. तुम्ही स्वतःचा विचार जर करत असाल तर तुमचं जीवन कसं व्हायला पाहिजे? आनंदी व्हायला पाहिजे. कोणता स्वार्थी माणूस आनंदी आहे मला दाखवा. त्याचं साऱ्या गावावरून भांडण. बरोबर आहे. जो भेटतो तो त्याच्या पाठीमागे त्याची निंदा नालस्ती करतो. त्याच्या घरातल्या माणसांना पण तो नको असतो. कारण सगळ्यांना माहिती आहे याचा जीव कुठेतरी अडकलेला आहे आणि हा अहंकाराने ओतप्रोत भरलेला आहे. याला कशाबद्दल समाधान नाही, तृप्ती नाही. तुम्ही अशा माठामध्ये पाणी ओताल का जो कधी भरतच नाही? तुम्ही अशा विहिरीमध्ये तुमची मोटर सोडाल का जिचा अंत तुम्हाला माहीत नाही? नाही. आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे, ही जी वृत्ती आहे ही वृत्ती माणसाला दुःखी बनवते. अतृप्तपणा ही अंत नसलेली विहीर आहे, कधीही न भरणारी घागर आहे. तुम्ही पाणी या घागरीमध्ये याच्याकरता भरता की तुम्हाला ते परत पिण्याला मिळेल, पण तिचा अंतच तुम्हाला सापडत नाही, तुमचा हातच पुरत नाही तिथपर्यंत. कुठं जातं माहीत नाही. कधी कधी शेतामध्ये शेतकरी पाणी भरता आणि एक भुयार लागतं. 1 तास झाला, 2 तास झाला, सगळं पाणी तिथेच चाललंय, शेत काय भरून होत नाही. तर माणसं काय करता मग? तिथली जागा काय करता? बंद करता, तिथलं पाणीच बंद करून टाकता. कळतं की तुम्हाला? मग ही गोष्ट आहे अशा अतृप्त लोकांच्या बाबतीमध्ये. प्रकृतीसुद्धा अशा लोकांना कंटाळते. तुम्ही अशा माणसाला जीव घालाल का कधी जो कधी तृप्तच होत नाही? नाही. जो अशा माणसाला तुम्ही समजून सांगाल का जो कधी समजूनच घेत नाही, ज्याला घ्यायचंच नाही समजून? नाही. तसं आहे प्रकृतीचं. तुम्ही आभार प्रकट केले पाहिजे. जे मिळालं त्यात समाधान आहे, आनंद आहे. कारण जे जीवन मिळालं आहे त्याच्यामध्ये एवढं सुख आहे, एवढं समाधान आहे की जे दिलं त्याबद्दल प्रचंड आभार आहे. आणि तुम्ही जर आभार मानायला शिकलात ना, तुम्हाला पुढच्या वेळेस अधिक मिळेल. ही प्रकृतीचा नियम आहे. ज्या वेळेस तुम्ही जे मिळालंय त्याबद्दल समोरच्याचे उपकार मानायला लागता ना, तेव्हा समोरचा तुम्हाला आणखी देण्यासाठी काय होतो? प्रेरित होतो. मग ती प्रकृती असेल, मनुष्य असेल किंवा अजून काही असेल. बँकेचं साधं उदाहरण घ्यावं. तुम्ही जर वेळेवर हप्ते जर भरले ना आणि त्यांचे आभार मानले ना, तर ते तुम्हाला रिपीट देतात, साहेब तुमचं एवढं व्याज माफ करतो आम्ही. आणि जो हप्ते बुडवतो, तोंड दाखवत नाही, त्याच्यावर जप्ती आणतात. ते जर साधी बँक जर असं करत असेल तर ही प्रकृती काय करत नसेल का? मग त्यामुळे जे कठोर आहे, जे कृतज्ञ आहेत, जे फार घमंडी आहे, महत्त्वाकांक्षी आहे, जे माझं माझं करता, त्यांनी समजून घ्यायचं ही प्रकृती तुम्हाला वैतागलेली आहे. आणि म्हणून खरा स्वार्थ काय? खरा स्वार्थ परमार्थात आहे. जो दुसऱ्यांचं भलं इच्छितो तो खरा खुरा स्वतःचा स्वार्थ साधतो. मला सांगा, माझ्यासारखा स्वार्थी माणूस आहे का? एवढा ऐश्वर्य, एवढा सन्मान, एवढं प्रेम कुठे बरं मिळतं? शेतकरी गेल्यावर देवासारखा वाट बघतो. कधीही जा, आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ माणसं चरणावर झुकतात. आपल्याला ते नको असतं, पण त्यांना ते हवं असतं. हे काय? हे अपेक्षा नसताना काय मिळतं? कारण आपला खरा स्वार्थ काय? दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहणं आणि आपल्यावर जे उपकार आहे ह्या प्रकृतीचे त्याच्याबद्दल कृतज्ञ राहणं. पण भले ते उपकार कोणाचे काय असेल. प्रकृतीची गंमत बघा. तुम्ही इथं पेरलं इथंच उगवेल असं नाही आहे. तुम्ही पेरा इथे, उगवेल भलतीकडे, असं आहे. तुम्ही एकावर उपकार करा, तुमच्यावर 100 जण उपकार करतील. पण तोच करेल असं नाही आहे. पण आमची समस्या काय आहे ते आम्ही फक्त त्याच्याकच बघतो. तुम्ही इथे जमिनीमध्ये पाणी जर भरलं तर दुसरीकडे कुठेतरी बोरलं निघेल, लक्षात घ्या, पण निघेल. कळतं की तुम्हाला? याची सुंदर कहाणी आहे. ज्या वेळेस समुद्र मंथनामध्ये अमृत निघालं, हलाल विष निघाला आधी, ते शंकर महादेवाने पिलं म्हणून नीलकंठ नाव पडलं. कंठ निळा पडला विषाने, जहरी विषाने पचवलं. दुसरं कोणी पचू शकत नव्हतं.
मग नंतर ज्यावेळेस अमृत निघालं, एका बाजूला दानव होते, एका बाजूला देव होते. हां, आणि मंथन चालू होतं. ज्यावेळेस अमृत मिळालं तर सगळे दानव लालायत झाले, आम्हाला पाहिजे, आम्हाला पाहिजे. कारण अमर व्हायचं आहे आम्हाला. दानवांना पहिलं अमर व्हायचं असतं, कारण त्यांना सगळ्यात जास्त मृत्यूची भीती असते. हो, ज्याला मृत्यूची भीती आहे तो दानवच आहे. ज्याला जगण्याचा आनंद पण आणि मृत्यूची पण भीती आहे तो मानव आहे. परंतु जो फक्त मृत्यूच्या भीतीने जगतो, स्वतःपुरतं जगायला बघतो, तो दानव आहे. मग ज्यावेळेस त्याला फक्त हवं आहे. दानव कधीही कृतज्ञ नसतो, लक्षात ठेवा नेहमी. जो घेतो आणि आभार प्रकट करत नाही तो दानव आहे. राखतो तो राक्षस, असं म्हणतो आपण. राखतो तो राक्षस आणि देतो तो देव. तसं ज्यावेळेस अमृत वाटण्याची वेळ आली, ते भगवान श्रीकृष्ण मध्ये आले, विष्णू भगवान, आणि ते म्हटले भांडण करू नका, लगेच इथंच युद्ध करू नका, पुढचं बरंच राहिलेलं आहे आपलं काम. अजून बऱ्याच गोष्टी आपल्याला मंथनातून बाहेर काढायच्या आहे. थांबा तुम्ही, मी तुमचं भांडण मिटवतो. मग ठरलं काय, एक नियम दिला. अमृत आहे, सहजासहजी मिळालं, त्याची किंमत नाही. मग एक अट आहे म्हणे, दानवांना अगोदर मिळेल, काय हरकत नाही, पण एक अट आहे. काय अट आहे? स्वतःचा हात न वाकवता ते प्यायचं. हात वाकवायचं नाही, असं प्यायचं. कसं प्यायचं ते प्या. प्रत्येक दानवाला अमृत मिळालं आणि एकदाच प्यायला मिळणार होतं ते. आता हात वाकवायचा नाही म्हटलं होते, कसं पिणार? सगळं सांडलं जमिनीवरती, माती झाली. आता देवांची वेळ आली. देव मोठे हुशार, रांगेत 2 रांगा केल्या समोरासमोर. यांनी त्याला पाजलं, त्यांनी ह्याला पाजलं. असं थोडी होतं का दुसऱ्याला पाजू नका? नियम काय होता? हात वाकवायचा नाही. लक्षात घ्या. म्हणून देतो तो देव. देण्याची वृत्ती पाहिजे, आणि देण्याची वृत्ती ही उपकारांच्या परतफेडीची जाणीव आहे, कृतज्ञपणाची जाणीव आहे. आणि जो देतो त्याचं मन मोकळं असतं, भरलेलं असतं. भरलेलाच माणूस देतो. ज्याचा रिकाम आहे तो काय देणार आहे? मग माणसं त्याच्याकडे जे असतं ना भरलेलं तेच देत दुसऱ्याला. तर या ठिकाणी सद्गुरू आम्हाला हेच सांगताय, तुमचं जीवन तुम्हाला जर सुंदर करायचं असेल ना, तर तुम्ही जे मिळालंय तुम्हाला आज, ते थोडंसं का असे ना, पण त्याबद्दल काय माना? आभार माना. कारण तो जो छोटासा धागा आहे तोच हळूहळू मोठा होणार आहे. त्या धाग्याला धरून तुम्ही पुढे पुढे जा. तुम्ही तुमच्या वृक्षापर्यंत पोहोचाल, कल्पवृक्षापर्यंत. मग जीवनाचं जे सार्थक आहे ते ह्याच्यामध्ये का जे मिळालं त्याबद्दल आभार व्यक्त करा, कृतज्ञ राहा. आणि जर तुम्हाला शक्य असेल त्या आभाराची परतफेड करण्याचा सातत्याने प्रयत्न करा. हेच यशस्वी जीवनाचं रहस्य आहे. धन्यवाद.